टॅरो कार्ड ही पाश्चिमात्य जगातील भविष्यवाणी व मार्गदर्शनाची एक पद्धत असली तरी त्यातील अनेक प्रतीके व ऊर्जा भारतीय पुराण कथांमध्ये आढळणाऱ्या तत्वांची अत्यंत सुसंगत आहे. टॅरो कार्ड आणि भारतीय पुराण कथातील काही संकल्पनांमध्ये साम्य दाखवले गेले आहे. टॅरो कार्ड मधील द मॅजिशियन या कार्डचा भारतीय प्राचीन वास्तुशास्त्रानुसार संगम अशा प्रकारे दिसून येतो की विश्वकर्मा हे देवताचे शिल्पकार व वास्तुविशारद आहे. त्यांनी स्वर्ग, द्वारिका, इंद्रपुरी, लंका, पुष्पक विमान अशा अद्भुत गोष्टी निर्माण करणारे विश्वकर्मा हे मॅजिशियन म्हणजे या कार्डचेच प्रतीक आहे. विश्वकर्माप्रमाणे द मॅजिशियन हे सर्व साधनांवर प्रभुत्व असलेले दिव्य कर्ता आहे. मॅजिशियनच्या कार्डमध्ये वास्तुशास्त्रातील पंचतत्वांचे मिलन लक्षात येते. मॅजिशियनच्या हातातील वॉन्ड हे अग्नितत्वाचे, कपचे जलतत्वाचे, स्वॉर्डचे वायुतत्वाचे आणि पेंटॅकल्स हे पृथ्वी तत्वाचे व मॅजिशियनच्या डोक्यावर असलेले इन्फिनिटीचे साईन हे आकाश तत्वाचे प्रतीक दर्शवते. द मॅजिशियन कार्ड हे एक प्रकारचा श्रीकृष्णाच्या जीवन दर्शनाचा प्रतीकात्मक रूप आहे. होय, श्रीकृष्ण यांनी युद्धात रणनीती वापरली, गीते ज्ञान दिले, बासुरीने संगीत निर्माण केले, प्रेम आणि भक्ती दोन्ही जागवले. द मॅजिशियन हे कार्ड नॉर्थ वेस्ट दिशा दर्शवते. त्यामुळे टॅरो कार्ड बघताना जर मॅजिशियनच्या कार्डच्या अगोदर किंवा नंतर सूर्याचे कुठलेही कार्ड आले तर त्याचे परिणाम थोडेसे कमी होऊ शकतात. यावेळी आपण नॉर्थ वेस्ट दिशा तसंच पूर्व दिशेला वास्तूमध्ये काही रेमेडीज करून संतुलन करणं अतिशय आवश्यक आहे. शक्तीचे संतुलन आणि योग्य वापर अशा प्रकारे टॅरो कार्ड व भारतीय पुराणशास्त्र याचा सुयोग्य परस्पर संबंध प्रस्थापित करून आपण भविष्याचा खूप सुंदर वेध घेऊ शकतो.